गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजपासून ब्लॉगिंगला सुरुवात. तर आज आम्ही चाललो आहे फार्म हाऊसवर चाललो आहे आम्ही आज. तर आईने घेतलाय अंडा फ्राय करायला, कारण की खूप भूक लागली होती आणि मॉर्निंगला नाश्ता करणं जरुरी आहे. तर चला आता मटण आणायला जाऊ. मटण आणि मुंडीची ऑर्डर दिलेली आहे आपण. तर नेहमीप्रमाणे या मटणवाल्याजवळ गावकीची म्हणजे एवढी गर्दी. तरी एक कॉलवर त्यांनी मुंडी आपल्याला भाजून ठेवलेली होती. तर बघू आता यांची पण तयारी झालेली आहे guys. तर चला आपण निघूया जायला फार्म हाऊसला. रस्ता एकदम सुटसुटीत होता, पण राईट साईडला जास्त ट्रॉफिक होती, कारण की आपण फार्म हाऊसला चाललोय पिसाऱ्याला. तर पिसाऱ्याला मामाचा फार्म हाऊस आहे आपल्या. आम्ही रस्ता चुकलेलो, आम्हाला माहित नव्हतं की ब्रिज चालू झालाय, तो आम्ही जुन्या रस्त्यात गेलेलो. तर आता मी परत चाललो वर्षाचा नानाला, वर्षाचा पाठी राहिलेली हे पण आल्या, याला घेऊन चाललो आता परत आता फार्म हाऊसला. बाकीच्यांना तिथं घरी सोडला. तर काही सुरुवात झालेली आहे. प्रीतीताईची चप्पल तुटली, उद्घाटन झालेलं आहे. तर चला दाखवतो मला फार्म हाऊस कसा आहे मामाचा. आणि फार्म हाऊसला पोचायच्या पहिलेच बारीक पोरांनी सुरुवात केली पाण्यात पोहायला. आणि मस्तपैकी नॅचरल असा हा. आणि इथे झालेली मुंडी रेडी, कलेजी, वर्षाचा वडापाव. त्याला आपण पण आता वडापाव खाऊन घेऊया. या गाईत वडापाव खायला. आणि इथं आता बारीक पोराची थोडीशी मस्ती चालू आहे. बारीक पोरा ही देवाघरची फुलं असतात, त्यांच्यासोबत मस्ती केलीच पाहिजे थोडीफार तरी, आणि त्यांच्याशिवाय कुठं मजाच नाहीये. तर मला लय भूक लागलेली, तर एक भाकर खाऊन घेतो आम्ही. आणि हा आमचा मामा यांचा जो फार्म हाऊस आहे पिसारे गावात. तर कोणाला यायचं असेल तर त्यांना कॉल करून या, बुकिंग होतं तिथं. शांती गोपाल फार्म हाऊस. थोडीशी पाण्यात मजा मस्ती, आणि यांचा नेहमीप्रमाणेच आहे आमचा किलीबिली. आणि इथे यांची ठुमक ठुमक गाण्याची रीलची प्रॅक्टिस चालू आहे ना आईची. मजा बघा. त्याला काही जेवण घेतो. मुंडी रेडी झाली, चिकन पण रेडी झाला, आणि कलेजी पण आहेत आपल्या. तर थोडासा जेवण घेतो, भूक लागलेली खूप. आणि एन्जॉयमेंट खूप झाली आहे गाईज. आंघोळ केली. आता सर्वांना परत एकदा भूक लागली आहे. तर ते चिकन फ्राय करतात, चिकन खातात. तर दाखवतो तुम्हाला ते काय काय करतात ते. तर या गाईज, इथे बघा चिकन पूल मध्ये चिकन खातात ना. याला जिथं नव्हती तो वाटलं होतं. थोडीशी फोटोशूट, आपली फोटोशूट शिवाय मजाच नाही फ्रेंड्स. फोटोशूट झालाच पाहिजे. चला आता निघतो घरी जायला, खूपच लेट झाला होता. आणि घरी जाता आता हा सनसेट एक नंबर व्ह्यू, एक नंबर म्हणजे पूर्ण एकदम भारी व्ह्यू. तर चला फ्रेंड्स, निघतो आता घरी जायला. आणि चलो निकलते हे. आणि नावड्याच्या मावशीला थोड्याशा नावड्याला म्हणून खाली गाडी घेतली. नेहमीप्रमाणे नावडा आणि रोडपाली या ब्रिजवर गावकीची ट्रॉफिक असते, एवढी ट्रॉफिक की कंटाळा येतं. आणि एकदाची ट्रॉफिक मधून बाहेर निघलो आम्ही, आणि आता पोहोचलो रोडपाली गाव म्हणजे आमच्या गावात. तर चला इथंच हा व्लॉग एंड करतो. गुड नाईट.